हाय, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज खूप चांगला विषय आहे आणि तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर झोपेवर थोड्या गोष्टी शिकायच्या आहे. तर झोप का महत्त्वाची? तर झोप आहे ना खूप साऱ्या गोष्टींसाठी महत्त्वाची आहे. पहिलं म्हणजे काय, की तुमचं शरीर जे बनतं ना, रोजचं बनतं ना, जे थकवा जातो तुमचा आळस जातो, तुमचं चिडचिड कमी होते, तुमचं सगळं मानसिक संतुलन नॉर्मल होतं. सगळ्या गोष्टी ज्या होतात ना, त्या झोपेमुळेच होतात. झोप जर नसेल ना, तर शरीर तितकं चांगलं काम करत नाही. तर आपण बघू काय काय होतंय. मेंदूची पुनर्रचना जे करायची असेल ना, तर ती झोपेमुळे होतं. म्हणजे मेंदूचे रिपेअरिंग म्हणतो आपण त्याला, हिलिंग म्हणतो, तर ते चांगली होते. त्याच्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेशन करतो, कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. त्याच्यानंतर आपली स्मरणशक्ती वाढायला लागते. झोप चांगली झाली तर आपला स्ट्रेस कमी होतो. त्याच्यानंतर आपल्याला चिंता म्हणजे तणाव कमी व्हायला लागतो. त्याच्यानंतर मानसिक थकवा जो येत असतो तो कमी व्हायला लागतो. तर हे सगळं आपल्याला झोप प्रॉपर झालेलं होतं. तर तुमचं हार्मोनची संतुलन येतं, हार्मोन्स नॉर्मल होतात शारीरिकमध्ये. त्याच्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढायला लागते. म्हणजे तुम्हाला आहे ना रोगप्रतिकारशक्ती चांगली होती. त्वचेचं आरोग्य चांगलं होतं. म्हणजे झोप जर चांगली झाली ना तुमची स्किन टवटवीत होते. झोप जर नसेल ना तर तुमची स्किन टवटवीत राहत नाही. त्याच्यानंतर वजन नियंत्रणात राहतं. म्हणजे खूप साऱ्या लोकांचं आहे ना वजन वाढतं किंवा अचानक कमी व्हायला लागतं झोप नसल्यामुळं. त्याच्यानंतर हृदयावर परिणाम होतो. एक तर बीपी सतत हाय राहतो आणि बीपी जर सतत हाय राहतं तर ऑटोमॅटिक शुगर पण हाय राहणार आहे. म्हणून बीपी शुगर हे दोन्ही आपले कंटिन्युअस दोघं भाऊ आपल्या मागं लागायला लागतात. तर ते पण वाढतं. त्याच्यानंतर काय होतं की आपलं जेवण व्यवस्थित पचायला लागतं. जेवण व्यवस्थित पचलं पाहिजे, त्याच्यासाठी पण झोपेची खूप महत्त्वाची गरज आहे. त्याच्यानंतर झोप आहे ना आपल्या सगळ्या पूर्ण शरीराच्या पेशींची रिपेअरिंग करत असतं. पूर्ण शरीराच्या पेशींची दररोज रिपेअरिंग करतं, टॉक्झिन बाहेर काढतं. त्याच्यानंतर लिव्हरची रिपेअरिंग करतं, त्याला हिलिंग करतं. त्याच्यानंतर किडनीची रिपेअरिंग करून त्याला हिलिंग केलं जातं. डायजेस्टिव्ह म्हणजे आतड्याचे याची स्टमकची पूर्ण हिलिंग केली जाते. त्याच्यातून टॉक्झिन बाहेर काढले जाते. त्याच्यानंतर मसल रिपेअरिंग चांगल्या जबरदस्त केली जाते. तर हे सगळं आहे. तर याच्यासाठी ना काय करावं लागतं माहिती आहे का? तर महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला स्वतःला म्हणजे काहीतरी चांगलं खायचं असतं बरं. त्याच्यानंतरच झोपायचं असतं. तर तुम्ही संध्याकाळी 7ला जर झोपायला लागले ना तर ऑटोमॅटिक तुमचं संध्याकाळी 7ला जर जेवण करायला लागले तर ऑटोमॅटिक तुमचं 10-10:30ला झोपणं व्हायला लागणार आणि तुम्ही सकाळी फ्रेश उठायला लागतात. पण जर तुमचं हे जर रुटीन बिघडलं ना तुमचं चांगला रिझल्ट येणार नसतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं की किती झोपलं पाहिजे. तर प्रौढ व्यक्तीसाठी म्हणजे ज्यांचा 20-22च्या वय पुढे आहे त्यांच्यासाठी 6 ते 8 तास आहे. त्याच्यानंतर त्याच्या वयाच्या आतमध्ये म्हणजे 11-12 पासून 14पर्यंत तुम्हाला 9-10 तास झोपू शकता. त्याच्यानंतर 5 ते 6 पर्यंत वर्षाच्या